आज गणेश जयंतीच्या दिवशी मूषकराजचे दर्शन होतील मला वाटलंच नव्हतं. नमस्कार राम राम मंडळी, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज होती गणेश जयंती, म्हणजे आज गुरुवार पण होता, माझा उपास होता. सकाळपासूनचा ब्लॉग घेणार होतो, पण काय झालं, कॉलेजला जायला खूप उशीर व्हालता म्हणून नाही घेतलो. मग संध्याकाळी क्लासवरनं आलो तेव्हा समृद्ध म्हणल्या की गणपतीच्या दर्शनाला जायचंय गेल्या वर्षी सारखं. आल्या हा समृद्धचा मित्र होता, त्याने मला पहिले गण लावलं, मग तेव्हा व्हिडिओ घेतलो नव्हतो. मग नंतर समृद्ध आला, मग तेव्हा व्हिडिओ घेतला. या वर्षी सारखं यावर्षी सुद्धा एकदम मस्त डेकोरेशन केलं होतं. गेल्या वर्षी पण छान होतं, यावर्षी त्याहून छान आहे. ते म्हणतात ना, मूर्ती लहान आणि कीर्ती महान. तसंच मंदिर पण छोटा आहे, पण त्याची कीर्ती खूप मोठी मोठी आहे. दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं दर्शन नाही झालं तर काय झालं, गणपती कुठेही दर्शन देतं आपल्याला. गणपती बाप्पा मोरया कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. आम्ही जाताना खूप उशिरा गेलो होतो, म्हणताना आरती मिस झाली होती आमची. आरतीचे जर व्हिडिओ घेतला असतो ना, अजून छान व्लॉग झाला असता आणि तेवढंच आम्हाला सिनेमॅटिक करायला अजून चांगलं कंटेंट भेटलं असतं. माझं दर्शन झालं होतं, सिनेमॅटिक व्हिडिओ पण घेऊन झाले होते. प्रभाग क्रमांक 8 मधले उमेदवार सुद्धा आले होते दर्शनासाठी. त्यांचा सत्कार समारंभ झाला आणि मी आणि समृद्ध एका बाजूला येऊन थांबलो होतो. मग नंतर मला आठवलं सिनेमॅटिक घेतलं पण स्नॅप टाकलं नाही. मग स्नॅप टाकण्यासाठी मी परत एकदा गणपतीच्या मंदिरासमोर गेलो. इकडचं तिकडे झालं तरी चालतंय, पहिले स्नॅप आपण टाकला पाहिजे. समृद्धच्या भावाने त्याला टोपी दिली होती, ते टोपी ओपन करण्यामध्येच आम्हाला अर्धा तास गेला होता. टोपी बिपी घालून झालं, सगळं टाइमपास झालं. मग नंतर पहिले पेटपूजा करायला गेलो आणि आम्ही जेवायला बसला होतो तेव्हा चपातीचं काउंटर पूर्ण संपलं होतं. मग आजचा ब्लॉग इथंच संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.